तर आजचा बेत खूप भारी आहे मित्रांनो, कारण आज आम्ही बनवणार आहोत कौल चिकन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजची रेसिपी कौल चिकन ही सिद्धेश बनवणार आहे. तर आजचे मास्टर शेफ सिद्धेश जाधव आपल्याला दाखवतील. त्याने बघा इथे केळीच्या पानावर चिकन घेतलंय, त्यानंतर त्याने त्यावर लिंबू पिळला आणि मग त्याने आलं लसणाची पेस्ट टाकली, मीठ वगैरे टाकलं. ते झाल्यानंतर त्याने गरम मसाला टाकला, चिकन मसाला टाकला, परत आपला घरातला घरगुती मसाला टाकला. सगळी कमाल ही घरच्या मसाल्याची असते, म्हणून तो जास्त इम्पॉर्टंट असतो आणि आम्ही आमचा मसाला लालबागलाच बनवतो. शेवटला हलकीशी कोथिंबीर टाकून सिद्धेशने ते मिश्रण एकदम मस्त स्मॅश करून घेतलं. सिद्धेश स्मॅश करेपर्यंत म्हटलं स्वच्छ धुतलेलं कौल चुलीवरती तापत ठेवूया. आपली इकडे चूल पेटलेली आहे मस्त आणि आता हे बघा आपलं कौल पण रेडी आहे. सिद्धू येईपर्यंत म्हटलं कौल जरा तापतच राहते आणि ते थोड्या वेळानंतर सिद्धू वरती आला. मित्रांनो खरं सांगतो कौल चिकनची चवच एकदम वेगळी असते. तर तापलेल्या कौलावर सिद्धेश हळूहळू तेल सोडतोय. हलकासा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता थोडासा तडतडायला लागला की आता सिद्धेश बघा एक एक पीस तो ठेवत जाईल त्यावर. चुलीवरती कौल आणि कौलावरती चिकन, एक नंबर चव. तर हे जेवढे पीस त्यावर मावतील तेवढे ठेवून द्यायचे. थोडा वेळ चिकन जरा शिजू दे, आपण नंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकूया. इकडे आम्ही बाजूला चटई टाकून घेतले, तोपर्यंत मिनल दीदी हलकीशी झाडू मारून घेते. आणि हा अरे झाडांना पाणी टाकायला विसरलो, ते आधी टाकून घेतो. ही आमची छोटीशी फुलझाडं. हे टेरेसवरचं आमचं छोटंसं गार्डन आहे. इथे आईने थोडीफार फुलझाडं लावून ठेवली आहेत. ही झाडं कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी आपलं कौल चिकन फायनली रेडी झालेलं आहे. आता आम्ही खायला बसणार आहोत. डिश जेवढी सुंदर दिसते तेवढी सुंदर लागणार सुद्धा आहे. तर आईने बाकीचं सर्व जेवण बनवलेलं आहे, चिकनचा रस्सा वगैरे, भात चपाती. फक्त हे जे कौल चिकन होतं ते सिद्धेश आणि माझ्यावर सोपवलं होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर खूप लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.